दे. क्या बात है पप्पा. आहे की नाही. हा टी शर्ट. हा. अरे हा एवढा छोटा. हा थोडा छोटा वाटतोय ना. नाही हा जयंताला ठेव. दुसरा दे. हा ट्राय करा. रंग सांग काय लिहिलंय याच्यावर. तुम्ही घालून तर बघा आधी. काय लिहिलंय ते पण महत्वाचं असतं रे. की कोणी त्याच्यावरून बोलायला नको. नाही पप्पा. नाही पप्पा तुम्ही. नाही पप्पा. डोक्यातून खाली उतरत नाही हा. हा वाला ट्राय करा. हा मोकळा मोकळा आहे का जरा. हा बरं आहे. घालतो मी. बरं तुझं काय मग. तू आता नवीन विकत वगैरे घ्यायच्या भानगडीत पडू नको. उगाच खर्च नको. कुठल्या तरी मित्राचा घेऊन येतात पुरता. अरे टेन्शन नॉट पप्पा. सिद्धार्थ जिजूनी मला बघितलं ना की तो बघितला बोलणार आलास साला. उगाच शिव्या देतोच नको. अरे म्हणजे आलास साला हाच माझा मेवणा. हा मेवणा. हा पण तुझ्या गाळ्याचं मात्र पक्क कर. हा मिळाला पाहिजे. अरे पप्पा आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही पहिनो. बिजू काय काढून बसली. हो पोवाडला त्याचे कपडे होते ना विसरूनच गेले होते मी. तुम्ही बायका पण ना कशात तुमचा जीव अडकून राहील. हे कपडे कशाला सांभाळायचे. देऊन टाकायचे बोवारणीला. एखादं भांडं घ्यायचं. कोणाच्या लग्नात आहेरात द्यायला आलं असतं का मी. दुसऱ्यांच्या लग्नातल्या आहेराची पडली आहे तुम्हाला. लेकीच्या लग्नाचं बघा की काहीतरी. तिचं लग्न ठरलं ना तर आहेरात ढिगार भर भांडी येतील आपल्याला. बरं यातले बघा बरं तुमच्या मापाला काही कपडे बसतात का. हे कसं वाटतंय. नाही हो काहीतरीच काय. बरं हे नाही ते नाही. हे पॅन्ट इकडे कशी. दादाची आहे एकदम तरुणपणीची पॅन्ट आहे ही. त्या पॅन्टचा एक किस्सा आहे बरं का. ही पॅन्ट घालून दादा एकदा लग्नात गेला होता एका. आणि चेनच नाही उघडली ना ऐन वेळेला. सारा गडबड घोटाळा सगळा. नाही ते कसले किस्से आठवतात तुम्हाला. पण ही मी ट्राय करतो. मी काय म्हणते हा कोट बघा बरं तुमच्या लग्नातला आहे. हा लग्नातला आहे आपल्या. हो छान आहे ना अजूनही. आता लहान होईल ग पण. बघा ना तरी प्रयत्न करून. फॅशन पण जुनी आहे ना खूप. हो जुन्याचीच फॅशन आहे आता. तुम्ही हाच ट्राय करा. काय हा मुलगा फक्त पाहायला येतोय तर जोकर करून काय टाकतो. लग्नात काय करेल कोणास ठाऊक. जमतंय का बघू आता करतो प्रयत्न. हा दादा फॅशन डिझायनर आहे मुलगा. कंडक्टर नाही रे डिझायनर. दादा उजव्या कानाला फोन लाव. हा तर टेलर असतात बघ टेलर तसाच आहे हा. फक्त हा मोठ्या लोकांचे कपडे शिवतो. म्हणजे असे फॅशनेबल कपडे शिवतो. तुझी पॅन्ट रफू करायची आहे. नाही तर असं करते ना मी ह्यालाच पाठवते तुझ्याकडे. आणि दादा खिडकीचे पडदे पण शिवून घे. हा चांगले शिवेल तो. हा मग एवढा मोठा टेलर आहे म्हटल्यानंतर. हा दादा एक सेकंद दादा मी तुला करते नंतर करते. काय झालं तुम्हाला. बरं नाही आहे का. डॉक्टरांना बोलवू का. मला काही झालेलं नाही लता. ही फॅशन आहे. ही कसली फॅशन. यशची गंजी घातली तुम्ही. कसं दिसतंय ते होत पण नाहीये तुम्हाला. आणि ही पॅन्ट दळभद्री का घातली. काढा ते कपडे पहिले. लता नॉनसेन्स. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो. हा काय झालं. काय झालं काय. आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.